चंदन उटी पूजेने झाली गुढीपाडवा यात्रा महोत्सवाची सांगता। श्री अवधूत महाराज मंदिरातील झेंडेबुवाचा होणार जीर्णोद्धार। झेंडेबुवा जीर्णोद्धाराला सढळ हाताने मदत करण्याचे विश्वस्तांचे आवाहन। चांदुरेली तालुक्यातील कार्ला येथील श्री अवधूत महाराज मंदिरात गुढीपाडवा यात्रा महोत्सव साजरा झाला। या यात्रा महोत्सवाची सांगता चंदन उटी पूजेने झाली। मंदिरात असणारे झेंडेबुवाचा जीर्णोद्धार 1993 मध्ये झाला होता। आता हे झेंडे जीर्ण झाले आहे, त्यांचा जीर्णोद्धार यावर्षी होणार आहे। झेंडेबुवा आलापल्ली येथून आणण्यात येणार आहे। तरी या जीर्णोद्धाराच्या कार्यक्रमाला भाविक भक्तांनी तनमन धनाने मदत करावी असे आवाहन संस्थानचे अध्यक्ष सचिन पुरुषोत्तमराव चव्हाण यांनी केले आहे। ब्युरो रिपोर्ट अन्नाई टीव्ही। सर्व देवभाऊ व देवबहिणी यांना माझा मानाचा मुजरा। आपणास कळवण्यात येते की सालाबादप्रमाणे गुढीपाडवा यात्रा महोत्सव वाचा जो कार्यक्रम आहे, या कार्यक्रमामध्ये लाखो भाविक या कार्यामध्ये उपस्थित राहून या मंदिरामध्ये कापूर जाळतात। येथे अनेक रोग विघ्न असे दुरुस्त होतात। या मंदिरामध्ये देवमंजी महाराज म्हणून एक संत होऊन गेले, यांनी आथरून वेदाची ज्योत लावून नामी राहिलेल्या भक्तांचा कसा तरणोपाय होईल याबद्दल जगाला संदेश दिला। आणि या मंदिरामध्ये सव्वा महिन्याचा खूप मान असतो, सव्वा महिन्याचा मान असतो। या मंदिरामध्ये जे अनेक पेशंट आहे इथे दुरुस्त होतात। या कापूर कृतीमुळे सगळे विघ्न दूर होऊन आपली तब्येत आपलं कसं व्यवस्थितरित्या चांगलं होते असं या मंदिराचं एक मोठं रहस्य आहे। तसेच या मंदिराला बगड दर्जा प्राप्त झालेला आहे। शासनाच्या वतीने या मंदिराला 5 कोटीचा फंड मिळालेला आहे। अशी भव्य अशी इमारत आमच्या भक्तांच्या सोयीसाठी या गावाच्या परिसरातच मंदिराच्या परिसरात अशी भव्य अशी इमारत देवभावांच्या सोयीसाठी केलेली आहे। हे सर्व प्रयत्न आमचे आमदार माननीय श्री प्रतापदादा अडसळ यांच्या प्रयत्नाने, आमचे गावकरी मंडळाचे जे काही कार्यकर्ते आहे यांच्या सर्वांच्या प्रयत्नाने हा जो बगड दर्जा या मंदिराला प्राप्त झालेला आहे। आणि या बगड दर्जा प्राप्त झालेला आहे, यातून अनेक रत्न आणखी पुढे निघणार आहे। जसं गावाचं सुशोभीकरण, गावाला मंदिराचा गेट राहील आणि रस्ते, या सर्व गोष्टी या कार्ला नगरीमध्ये होणार आहे। कारण अशीच ही प्रगती हे आमचे आमदार माननीय प्रतापदादा यांच्या माध्यमातून आमच्या मंदिराला मिळाली। खरोखरच त्यांच्या कार्यात त्यांना यश मिळो अशी आम्ही महाराजांना प्रार्थना करतो। आणि आता पुढचं मुख्य कार्य म्हणजे या मंदिराचा झेंडेबुवा नूतनीकरण कार्य। या मंदिराचे जे 2 झेंडे आहे त्या झेंड्याची साईज 60 फूट आहे। त्यामुळं ते झेंडे 1993 या वर्षी आणले होते, परंतु आता ते जीर्ण झालेले आहेत, कुजलेले आहे। त्यामुळं त्याचं नूतनीकरण कार्य सर्व यात्रेच्या समक्ष आपल्याला हे करायचे आहे। या मंदिराचा विस्तार 65 गावचा आहे। या मंदिराला 65 गावचे भक्त भेटी देतात असा या देवाचा विस्तार परिवार असा मोठा आहे। हे झेंडेबुवा आम्हाला आलापल्ली, चंद्रपूर, गडचिरोली या भागातून आणायचे आहे। कारण हा 30 ते 35 वर्षाचा काळ पहिल्या झेंडेबुवाचा लोटलेला आहे। झेंडेबुवा नादुरुस्त झालेले आहे, त्यामुळं आम्हाला नवीन झेंडेबुवाचे कार्य करायचं आहे। आणि या कार्यासाठी खूप बहुसंख्य लोकांची गर्दी आणि सर्वांची उपस्थिती राहून या कार्ला नगरीमध्ये जल्लोष होऊन याचा कसा उद्धार होईल। कारण महाराजांनी सांगितलं या कार्ला नगरीमध्ये कुठंच नव्हतं काही, देवानं उभं केलं तीरभवानं, मिरतलोकी झेंडे लावले कृष्ण देवानं। देवमंजी बुवाची जे सांगी आहे ही सांगी आज सत्य आहे। कारण ही जी वेळ आहे ही वेळ पुन्हा येणार नाही आहे। हा आयुष्यातला जो येणारा प्रसंग आहे अतिशय सुंदर आहे। या भव्य अशा कार्यक्रमाला अवधूत संप्रदायाच्या मंडळींनी, काही बाहेरच्या मंडळींनी उपस्थित राहावं याची तारीख आपल्याला निश्चित कळवली जाईल। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या मंदिरापर्यंत लोक पोचले पाहिजे आणि या झेंड्याचा मान झाला पाहिजे। आणि या झेंड्याचा मान झाला तरच सर्वांचा चरणोपाय आहे असा महाराजांनी या जगाला संदेश दिला आहे। या भजनाची वाणी मुखपाठ आहे। हे भजन लिखित नाही, हे अडाणी माणसाचं भजन आहे। पण अडाणी माणूस हे भजन गातो हे खूप मोठी गोष्ट आहे, कारण हे शिकलेल्या माणसाचं भजन नाही आहे।
यातून जे येणारे पेशंट आहे, जे आजारी पेशंट आहे हे दुरुस्त होतात, अशी ही मुखी धुनी आहे. या मुखी धुनीचा सर्वांनी लाभ घ्यावा. कारल्या नगरीमध्ये झेंडेबुवा आल्यानंतर त्याची 1 वर्ष तुपाने तेलाने मालिश केली जाईल. त्यानंतर याच्या स्थापनेचा कार्यक्रम हा 2027 वैशाखला होणार आहे. तर हा उभारणीचा जो कार्यक्रम आहे, या कार्यक्रमामध्ये 25 ते 30 हजार लोकांचा जनसमुदाय कारला या नगरीमध्ये उसळणार आहे. त्याची संपूर्ण व्यवस्था, त्याची टीम, त्याची समिती आम्ही मंदिरामध्ये तयार करू आणि सर्वांच्या सहकार्यातून झेंडेबुवा उभारणीचा जो हा कार्यक्रम हा 7 दिवस प्रोग्राम चालणार आहे. 7 दिवसाची भजनाची मांड राहील, काम चालू राहील. असा हा झेंडेबुवा 60 फुटाचे जे 2 झेंडे आहे याला उभारणीचा कार्यक्रम होईल. त्यानंतर मोठा असा भव्य असा महाप्रसाद राहील. तरी आजूबाजूचे आपल्या परिसरातले सर्व भक्तांनी या कार्यक्रमाला यावं, या कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी मी संस्थेतर्फे आपणा सर्वांना माझी विनंती आहे की या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आणि हा गुढीपाडवा यात्रा महोत्सव अतिशय आनंदाने पार पडला असं माझं सर्वांना सांगणं आहे. आणि सालाबादप्रमाणे अशीच ही यात्रा चालू राहो. जी पूर्वजांनी केलेली पूर्वतयारी, त्या तयारीवर आम्ही पाऊल टाकून या संस्थेचं काम पुढे नेण्याच्या तयारीत आहे. पूर्वस्तर संपले पण आम्ही नवीन मंडळी आहे. नवीन मंडळीला या यात्रेचा सहभाग अतिशय आवश्यक आहे. सर्वांनी आवर्जून या कार्यक्रमात हजर राहावं आणि या कार्यक्रमाची रूपरेषा वळवावी अशी माझी सर्वांना विनंती आहे. सर्वांना माझा मानाचा मुद्रा श्री विठोबा उर्फ संस्थान कारलातर्फे सर्वांचे हार्दिक स्वागत. हे नवीन वर्ष आपणा सर्वांना सुखाचे जावं अशी मी महाराजांना प्रार्थना करतो आणि आपले 2 शब्द संपवितो. मुद्रा.